नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास चोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मोशन इन डायमेन्शन्स या चॅप्टरचे काही PYQs बघणार आहेत. मोशन इन वन डायमेन्शन चॅप्टर आहे, तर त्याचे काही PYQ आज आपण डिस्कस करू. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या समोर आहे. क्वेश्चन आहे ॲट एनी टाइम t वन the coordinates of moving particle are x is equal to at square, y equal to bt square. The speed of the particle is. x आणि y कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि त्या पार्टिकलची स्पीड फाइंड करायची. हा क्वेश्चन आला आहे MST CET 2025 22 एप्रिल शिफ्ट 2 मध्ये. ओके, तर बघू आपण क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आहे. सिंपल मेथड आहे, मेथड लक्षात घ्या. इथं डिस्प्लेसमेंट कोऑर्डिनेट्स म्हणजे त्या पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट दिले, त्या डिस्प्लेसमेंटवरून आपल्याला फाइंड करायचे काय, तर एक्स डायरेक्शन मधली वेलॉसिटी फाइंड करायची, वाय डायरेक्शन मधली वेलॉसिटी फाइंड करायची आणि त्यातून त्यांची रिझल्टंट वेलॉसिटी फाइंड करायची. स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेलॉसिटी फाइंड करायचे. ओके, बघू आपण. एक्स इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर, एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर, एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर. याच्यामधून वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन फाइंड करू. Velocity along x direction is dx by dt. Derivative of displacement with respect to time t is equals to derivative of 80 square with respect to time t. That is, velocity along x direction is equal to a is constant, t square चा डेरिव्हेटिव्ह इंडेक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आणायचा, इंडेक्स 1 ने कमी करायचा टाइमचा. ओके, a इंटू 2at 2t झाला, a इंटू 2t. वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन मिळाली आपल्याला. नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय डायरेक्शन किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ वाय. वाय इज इक्वल, वाय कोऑर्डिनेट वाय इक्वल टू बीटी स्क्वेअर, वाय इज इक्वल टू बीटी स्क्वेअर, वाय इज इक्वल टू बीटी स्क्वेअर. सेम पद्धतीनं वेलॉसिटी अलॉंग वाय डायरेक्शन इज vy इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ बीटी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. वी गेट vy इज इक्वल्स टू बी कॉन्स्टंट आहे, तसंच टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t येतो, 2t. याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आपल्याला स्पीड ऑफ द पार्टिकल म्हणजे इथं दोन कोऑर्डिनेट्स दिलेत किंवा दोन डायरेक्शन मध्ये स्पीड आहे, एक एक्स डायरेक्शन मध्ये दुसरी वाय डायरेक्शन मध्ये, त्यांची रिझल्टंट स्पीड फाइंड करायची. तर वेलॉसिटी, रिझल्टंट वेलॉसिटी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ vx स्क्वेअर, vx स्क्वेअर इज इक्वल टू, बघा, वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर. ओके, तर रिझल्टंट वेलॉसिटी आहे vx स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 280 ब्रॅकेट स्क्वेअर, 280 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रिझल्टंट वेलॉसिटी, वेलॉसिटी अलॉंग वाय डायरेक्शन इज 2bt ब्रॅकेट स्क्वेअर, 2bt ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ऑप्शन आहे कसा नाही. आणखीन पुढे काय आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल, स्क्वेअर घेता येतील. रिझल्टंट वेलॉसिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 4a स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर टी स्क्वेअर. 4 आणि टी स्क्वेअर कॉमन आहे, कॉमन घेतला. रिझल्टंट वेलॉसिटी इज 4 आणि टी स्क्वेअर कॉमन घेतला, 4t स्क्वेअर कॉमन घेतला. ब्रॅकेट मध्ये राहतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. 4 आणि टी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट निघतंय. रिझल्टंट वेलॉसिटी इज स्क्वेअर रूट, ह्याचा स्क्वेअर रूट निघला आपल्याला. बघा, स्क्वेअर रूट आहे 2t आणि स्क्वेअर रूट मध्ये राहतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे आपला. रिझल्टंट स्पीड किंवा रिझल्टंट वेलॉसिटी 2t इंटू अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे पहिला ऑप्शन. ओके, सिंपल आहे. सेकंड क्वेश्चन बघू आपण. टू cars starts from a point at the same time in a straight line and their positions are represented by. दोन कार दिलेले तर सेम टाइम मध्ये निघले एका पॉइंट वरून. त्याच्यानंतर टी टाइम नंतर ते काय झाले तर डिस्प्लेसमेंट दिले तर 80 प्लस बीटी स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंट सेकंड डिस्प्लेसमेंट दिले ft मायनस टी स्क्वेअर सेकंड कारचं. ऍट व्हॉट टाइम डू द कार्स हॅव द सेम व्हेलॉसिटी. किती वेळानंतर सेम व्हेलॉसिटी असेल. सेम व्हेलॉसिटी आणण्यासाठी आपल्याला आधी दोघांची व्हेलॉसिटी सेपरेट फाइंड करावं लागेल, दोन्ही कारची. तर पहिल्या कारची व्हेलॉसिटी आपण फाइंड करू. तर डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, त्यातून आपल्याला पहिल्या कारची व्हेलॉसिटी फाइंड करता येईल. डिस्प्लेसमेंट गिवन आहे, बघा सोल्युशन. x1 इज इक्वल टू 80 प्लस बीटी स्क्वेअर.
ओके, तर यातून वेलोसिटी ऑफ फर्स्ट कार v1 इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम t. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहितोय, at चा डेरिव्हेटिव्ह a येतो प्लस bt स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह b इंटू b कॉन्स्टंट आहे, t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t इज 2 इंटू t 2t, म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला a प्लस 2bt ही फर्स्ट कारची वेलोसिटी मिळाली v1. सिमिलरली सेकंड कारची वेलोसिटी आपण फाइंड करू. सेकंड कारची वेलोसिटी आहे बघा इकडं, डिस्प्लेसमेंट आहे सेकंड कारचं x2 इज इक्वल टू f इंटू टी प्लस मायनस टी स्क्वेअर, f इंटू टी मायनस टी स्क्वेअर. ओके, मायनस टी स्क्वेअर. यातून आपल्याला वेलोसिटी ऑफ सेकंड कार v2 इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट x2 विथ रिस्पेक्ट टू टाइम t. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहितोय, f इंटू टी चा डेरिव्हेटिव्ह आहे f इंटू टी चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t. तर इथे एक वेलोसिटी आहे, इथे एक वेलोसिटी आहे, या दोन्ही वेलोसिटी इक्वल घ्या. आपल्याला काय दिलेलं आहे, किती टाइम नंतर दोन्ही वेलोसिटी सेम येतील. दोन्ही वेलोसिटी इक्वल घेतली, आपल्याला टी ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. गिवन आहे v1 इज इक्वल टू v2, v1 ची व्हॅल्यू आहे a प्लस 2bt, a प्लस 2bt, a प्लस 2bt इज इक्वल टू f मायनस 2t, f मायनस 2t. याच्यामधून टाइमच्या व्हॅल्यू एका साईडला लेफ्ट साईडला आणल्या, बाकीचे टर्म्स राईट साईडला नेल्या. ओके, तर बघा इकडं टाइमची व्हॅल्यू लेफ्ट साईडला आणली, 2bt मायनस प्लस 2t झाला इज इक्वल टू f मायनस a. ओके, टी कॉन्स्टंट आहे, कॉमन टी कॉमन घ्या, जे फाइंड करायचं आपल्याला ते 2b प्लस 2 इज इक्वल टू f मायनस a. टी फाइंड करायचं आहे f मायनस a डिवायडेड बाय 2b प्लस 2. 2 पण कॉमन घेतला तरी आपल्याला याच्यामधून t इज इक्वल टू f मायनस a डिवायडेड बाय 2 कॉमन घेतल्यानंतर आपल्याला मिळतंय b प्लस 1. या पद्धतीनं एवढ्या टाइम नंतर दोन्ही कार्सची स्पीड सेम असेल, वेलोसिटी सेम असेल. f मायनस a अपॉन 2 इन ब्रॅकेट b प्लस 1 किंवा 1 प्लस b, हे आपला आहे आन्सर. ओके, नेक्स्ट आणखीन क्वेश्चन बघू आपण. बघा क्वेश्चन असा आहे, the coordinates of a moving particle at any time t are given by. Coordinates of a moving particle at any time t are given by x is equal to at cube, y equal to bt cube, where alpha and x is equal to alpha t cube, y equal to beta t cube, where alpha and beta are constants. The speed of the particle at time t is given by. स्पीड फाइंड करायची परत आणखीन आपल्याला, जसा पहिला क्वेश्चन होता सेम, वेगवेगळे कोऑर्डिनेट्स दिले आहेत आपल्याला, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दिले आहेत. तर त्यातून एक्स कोऑर्डिनेटची एक्स डायरेक्शन मधली वेलोसिटी फाइंड करायची, वाय डायरेक्शन मधली वेलोसिटी फाइंड करायची आणि त्या दोन्ही वेलोसिटीचा रिझल्टंट फाइंड करायचा. ही मेथड आहे. तर आपण एक एक वेलोसिटी आधी फाइंड करू. बघा इकडे एक्स कोऑर्डिनेट आहे, एक्स इज इक्वल टू अल्फा इंटू टी क्यूब, वेलोसिटी अलॉन्ग एक्स डायरेक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा टी क्यूब विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. ओके, वेलोसिटी अलॉन्ग एक्स डायरेक्शन इज इक्वल टू अल्फा आहे तसंच राहू द्या. दुसरा टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इंडेक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आणायचा आणि राहिलेला टी चा इंडेक्स 1 न कमी करायचा, म्हणजे टी स्क्वेअर होईल. वेलोसिटी अलॉन्ग एक्स डायरेक्शन इज इक्वल टू 3 अल्फा टी स्क्वेअर. एक झाला पार्ट. नेक्स्ट ही आहे वेलोसिटी अलॉन्ग एक्स डायरेक्शन. आणखीन वेलोसिटी अलॉन्ग वाय डायरेक्शन फाइंड करू आपण. मेथड तीच आहे आता जी एक्स डायरेक्शन मध्ये फाइंड केली तीच. तर वेलोसिटी अलॉन्ग वाय डायरेक्शन साठी वाय चं डिस्प्लेसमेंट आहे बीटा इंटू टी क्यूब, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड्स, that is velocity along y direction vy is equal to dy by dt is equal vy is equals to derivative of beta t cube, derivative of beta t cube with respect to time t. velocity along y direction is equal to beta आहे तसंच राहू द्या इंटू टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इंडेक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आणायचा, टी चा इंडेक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आणायचा आणि इंडेक्स 1 न कमी करायचा. vy is equal to 3 beta t cube.
ओके, नेक्स्ट आहे पार्ट आपल्याला यांचं रिझल्टंट वेलॉसिटी फाइंड करायची. ती फाइंड करण्यासाठी व्ही रिझल्टंट इज इक्वल टू एक्स आणि वाय डायरेक्शन मधले वेलॉसिटी दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, त्याच्यामुळे यांची रिझल्टंट वेलॉसिटी येते स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर, व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. रिझल्टंट वेलॉसिटी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्स, व्ही एक्स ची व्हॅल्यू आहे 3 अल्फा टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर असेल, स्क्वेअर आहे 3 अल्फा टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्ही वाय ची व्हॅल्यू 3 बीटा टी स्क्वेअर आहे, 3 बीटा टी स्क्वेअर, 3 बीटा टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, स्क्वेअर करा, सेपरेट सेपरेट स्क्वेअर करायचा. 9 अल्फा स्क्वेअर टी रेस टू 4 प्लस 9 बीटा स्क्वेअर टी स्क्वेअर रेस टू 2 च टी रेस टू 4 येईल आणि यांच्यामध्ये कॉमन जेवढा पार्ट निघते तेवढा कॉमन घेऊ आपण. 9 आणि टी रेस टू 4, 9 आणि टी रेस टू 4 कॉमन निघतंय. रिझल्टंट वेलॉसिटी व्ही आर इज इक्वल टू अंडर रूट 9 इंटू टी रेस टू 4 ब्रॅकेट मध्ये राहते अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आणि रिझल्टंट वेलॉसिटी व्ही आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्या, 9 चा स्क्वेअर रूट आहे 3, टी रेस टू 4 चा स्क्वेअर रूट टी स्क्वेअर, रिमेनिंग पार्ट अंडर रूट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ही आहे रिझल्टंट वेलॉसिटी. म्हणजे सिमिलर क्वेश्चन आहे, रिपीट होत आहेत क्वेश्चन, कन्सेप्ट रिपीट होत आहेत, तर लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन प्रिपेअर करायचे ते व्यवस्थित. आणखीन बघा, हा क्वेश्चन होता MST CT 2024 16 मे फर्स्ट शिफ्ट मध्ये. ओके, आणखीन एक क्वेश्चन आहे तो एक बघू आपण. सिंपल मेथड हीच आहे. A body of mass 5 kg is moving in a straight line. The relation between its displacement and time. Displacement दिलंय. What is the force acting on it at the end of 5 सेकंद? 5 सेकंदानंतर किती फोर्स ऍक्ट होत असेल? फोर्सचे फॉर्म्युले दोन पर्याय आहेत आपल्याकडे. एक न्यूटन सेकंड लॉ आहे, तो डायरेक्टली यूज करा, किंवा बेसिक फॉर्म्युला एकदम फोर्सचा आहे. फोर्सचा बेसिक फॉर्म्युला F इज इक्वल टू M इंटू ए. याच्यामध्ये मासची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 5 kg. ऍक्सेलरेशन नाही दिलेलं, पण ऍक्सेलरेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू गिवन आहे. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू टी क्यूब मायनस 2t मायनस 10. त्याच्यावरून पहिल्यांदा वेलॉसिटी फाइंड करायची डेरिव्हेटिव्ह घेऊन, आणि पुन्हा त्या वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ऍक्सेलरेशन मिळेल. त्या ऍक्सेलरेशन मध्ये टी ची व्हॅल्यू 5 सेकंड ठेवा, राहिला आपला आन्सर डायरेक्ट मिळेल फोर्सची व्हॅल्यू. तर फर्स्ट एक्स इज इक्वल टू जी दिलेली व्हॅल्यू आहे ती लिहितो, टी क्यूब मायनस 2t मायनस 10. याच्यावरून वेलॉसिटी फाइंड करू आपण. वेलॉसिटी इज व्ही इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. वेलॉसिटी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. तर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे टी क्यूब मायनस 2t मायनस 10 विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. डिफरन्शिएशन घ्या. टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू टी स्क्वेअर मायनस 2 इंटू टी चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 0. दॅट इज वेलॉसिटी इज इक्वल टू 3t स्क्वेअर मायनस 2. आता या परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, ऍक्सेलरेशन मिळते. ऍक्सेलरेशन A इज इक्वल टू dv बाय dt is equal to derivative of 3t square minus 2 with respect to time t. Okay, A is equal to 3 into t square चा डेरिव्हेटिव्ह इंडेक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आणा, t चा इंडेक्स 1 न कमी करा, मायनस कॉन्स्टंट 2 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळाली 6 इंटू टी. बट टाइमची व्हॅल्यू पण गिवन आहे क्वेश्चन मध्ये, किती वेळानंतर? 5 सेकंदानंतर. किती वेळानंतर आपल्याला फाइंड करायचंय? 5 सेकंदानंतर फाइंड करायचंय. For t is equal to 5 second, t is equal to 5 second, then acceleration A is equal to 6 into t ची व्हॅल्यू 5 ठेवा. We get A acceleration is equal to 30. ओके, फायनली इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या व्हॅल्यू F is equal to ma. डायरेक्ट आहे F is equal to ma. मासची व्हॅल्यू 5 kg दिलेली, ऍक्सेलरेशन 30 आहे. F is equal to मिळाला आपल्याला, F is equal to 150 न्यूटन. हे आहे आपलं आन्सर. ऑप्शन आहे आपला ए ऑप्शन. ओके, या पद्धतीनं काही MCQ आहेत. ही सिरीज आपण रिपीट करत राहणार आहेत. आणखीन काही क्वेश्चन्स पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतील.